नमस्कार, आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडते की काय अशी एकंदरीत भीती किंवा अशी एकंदरीत शंका किंवा परिस्थिती निर्माण झालेली आहे. सुनेत्रा पवार डीसीएम सुनेत्रा पवार यांच्या पत्रानंतर मोठी खळबळ पाहायला मिळते. शेवटी राष्ट्रीय अध्यक्ष ते आहेत, त्या सर्व आहेत आता पक्षाच्या. त्यांनी काय निर्णय घेतला त्यांच्या पक्षाचा तो त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे त्या पक्षामध्ये त्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे काय त्या ठिकाणी अंतर्गत त्यांच्यामध्ये काय मतभेद असतील याची मला कल्पना नाही. खरं म्हणलं तर त्यांनी घेतलेला निर्णय हा त्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी घेतलेला निर्णय तो त्यांनी घेतलेला आहे, तर त्याच्याबद्दल मी बोलणं योग्य ठरणार. त्यांचं पत्र निवडणूक आयोगात जे गेलेलं आहे आता 10 मार्चचं पत्र, त्यांना कंटिन्यू जे नवीन संधी मागतायत त्यांना त्या ठिकाणी संधी द्यायची, अशा प्रकारचा आम्ही निर्णय घेतोय. साधारणतः 1 महिन्याच्या आतमध्ये संघटनात्मक बांधणी होईल, त्यानंतर दौरे होतील, त्यानंतर विभागीय दौरे करत असताना पवारसाहेब सुद्धा स्वतः त्या ठिकाणी दौरे करणार आहेत. असं करण्याच्या बाबतीमधलं नियोजन आहे. येत्या 1-2 महिन्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची संघटना मजबूतीने तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल. परंतु शरद पवार स्वतः ग्राउंडवरती उतरून सगळ्या भागाचा दौरा करणार आहेत का, आणि तो दौरा कधीपासून अपेक्षित आहे आणि काय त्या संदर्भातलं नियोजन झालं? कारण संजय राऊत यांनी काल जवाब त्यांनी ट्विट केलं राऊतांनी, त्याची त्यांनी असं म्हटलं की पवारसाहेब लवकरच पुन्हा एकदा ग्राउंडवर दिसणार आहेत. हो, त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे की मी आता तुमचे बांधणी झाल्यानंतर तुम्ही दौरे केल्यानंतर मी स्वतः महाराष्ट्रभर फिरणार आहे. त्यांनी संजय राऊत म्हणाले त्यामुळे सत्य परिस्थिती आहे की पवारसाहेबच स्वतः मोठ्या जोमाने त्या ठिकाणी आता पक्षाच्या संदर्भातली बांधणी आणि महाराष्ट्रामध्ये दौरा करणार आहे आणि येत्या 1-2 महिन्यामध्ये त्याच्या संदर्भातलं नियोजन आम्ही करणार आहोत. संजय राऊत यांनी असाही काल पत्रकार परिषदेमध्ये दावा केलाय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिंदेची शिवसेना हे दोन्ही पक्ष लवकरच भाजपमध्ये विलीन होतील आणि त्या पक्षातले काही आमदार अर्थात 25 ते 30 आमदार जे आहेत ते एक गट बनवतील आणि ते भाजपमध्ये सामील होतील, अशा पद्धतीचा दावा त्यांच्याकडनं करण्यात येतो. मागे पण मी सांगितलं होतं, मी परत एकदा सांगतो की अजितदादांचा ज्या बाबतीमध्ये विलिनीकरणाचा विषय होता त्यामधला हा हेतू हाच होता की पक्ष मजबूत करणं आणि ते पक्ष मजबूत झाला तरच भविष्यकाळामध्येच आपण त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकतो. आणि आज मित्र म्हणून मी मागेही सांगितलं, मित्र म्हणून हे करून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपने अशा प्रकारचा संजय राऊतांनी सांगितलं असेल तर त्यात काही गोष्टी तथ्य निघून येत आहेत. आता तशा प्रकारच्या प्रक्रिया चालू झालेल्या दिसत आहेत. परंतु तुम्हाला वाटतं का, तुम्ही संजय राऊतांच्या दाव्याला दुजोरा करताय, परंतु आताच्या राजकीय घडामोडींमध्ये अशी शक्यता आहे का की 25 ते 30 आमदार फुटून एक गट निर्माण होऊन तो भाजप आजच्या घडीला मला वाटत नाही तसं काही असेल. शेवटी कोणत्या पक्षातले लोक कुठे जातील हे निवडणुकीच्या वेळेला त्यावेळची परिस्थिती बघून निर्णय घेतील. काही आमदार त्या बाजूने जातील याच्या बाबतीमधली शक्यता नाकारता येत नाही, पण सद्य परिस्थिती तशी परिस्थिती होईल असं मला वाटतं. मी आमची संघटनेवर महत्व देतोय. आता कोण कुठल्या संपर्कात आहे, आपल्या संपर्कात कोण याला मी महत्व देणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडते की काय अशी एकंदरीत भीती किंवा अशी एकंदरीत शंका किंवा परिस्थिती निर्माण झालेली आहे. सुनेत्रा पवार डीसीएम सुनेत्रा पवार यांच्या पत्रानंतर मोठी खळबळ पाहायला मिळते. शेवटी राष्ट्रीय अध्यक्ष ते आहेत, त्या सर्व आहेत आता पक्षाच्या. त्यांनी काय निर्णय घेतला त्यांच्या पक्षाचा तो त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे त्या पक्षामध्ये त्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे काय त्या ठिकाणी अंतर्गत त्यांच्यामध्ये काय मतभेद असतील याची मला कल्पना नाही. खरं म्हणलं तर त्यांनी घेतलेला निर्णय हा त्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी घेतलेला निर्णय तो त्यांनी घेतलेला आहे, तर त्याच्याबद्दल मी बोलणं योग्य ठरणार. त्यांचं पत्र निवडणूक आयोगात जे गेलेलं आहे आता 10 मार्चचं पत्र, त्या 10 मार्चच्या पत्रामध्ये खरं तर सुनेत्रा पवार ह्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि शिवाजी गर्जे हे ट्रेजरर अर्थात खजिनदार ह्या दोनच नावांच्या पुढे पदं आपल्याला पाहायला मिळतात. बाकीची जी नावं आहेत त्यांच्या पुढे कोणत्याच पदाचा उल्लेख नाहीये. खास करून सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील ह्यांच्या नावाच्या पुढच्या पदं जी आहे ती रिक्त ठेवलेली आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते त्या पदावरती काय आहेत का अशा पद्धतीने शंका व्यक्त होते. कारण की अजितदादा असताना मात्र जे निवडणूक आयोगाला गेलेलं पत्र आहे त्यावेळेस मात्र प्रत्येक पदाच्या खाली त्या नावाचा नेत्याच्या खाली त्या पदाचा उल्लेख करण्यात आला होता. काही दिवसापासून ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये ज्या घडामोडी आम्ही पाहतो त्यामध्ये मला वाटतं की या सर्व गोष्टीचा संदर्भातून त्यांच्या असलेल्या पक्षाच्या नेत्यांनी त्यांनी काय निर्णय घेतला, त्यांनी कशा पद्धतीने निर्णय घेतला, त्यांनी कशा पद्धतीने निवडणूक आयोगाला पत्र दिलं हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी तो निर्णय घेतला तो त्यांच्या असलेल्या अधिकारातून तो घेतला असेल. त्यामुळे त्यांनी काय घेतला निर्णय त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही. मी परत सांगतो, त्यांचं माझ्या पक्षाचं काय असेल त्या पक्षाच्याबद्दल मी बोलेल. त्यांच्या पक्षाच्या घेतल्या निर्णयाबद्दल त्यांनी त्याचं स्पष्टीकरण केलं तर योग्य होईल. परंतु काही घडामोडी जी महाराष्ट्रामध्ये सध्या बघतोय त्यामुळे थोडंसं असमंजसाचं वातावरण पहिला सध्या पाहायला मिळते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर अशी चर्चा आहे. जर पक्ष खरंच अशा पद्धतीने घडामोड घडत असेल तर शरद पवारांची राष्ट्रवादी हे तुमचेच लोक आहेत पूर्वाष्टमीचे, त्या सगळ्यांना ऍक्सेप्ट करेल का, त्यांना वेलकम करेल? आज काही मी त्याच्यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही. मला वाटतं की आज मी फक्त माझ्या पक्षाच्या असलेल्या आदेशाप्रमाणे पवारसाहेबांच्या आम्ही पक्ष संघटनेच्या बाबतीमध्ये महत्त्व देतो.
कोण पुढे काय होणार, कुठल्या पद्धतीत काय निर्णय होतील, महाराष्ट्रात काय घडणार, राजकीय घडामोडी काय घडणार, हे जर तर त्या गोष्टीवर आज मी काय त्याचे भाष्य करणं योग्य ठरत नाही. जयंत पवार यांचं सुद्धा त्या यादीत नाव आहे. खरं तर ते आतापर्यंत पक्षाच्या कुठल्याही राजकीय संघटना किंवा पदावर नव्हते. अजितदादांच्या जाण्यानंतर राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये त्यांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. याचा अर्थ येत्या कालावधीमध्ये जयंत पवार सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावर पॉलिटिकली ऍक्टिव्ह दिसतील का? असं त्यांनी जयंत पवारांना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये घेतलं असेल तर त्यांच्या पक्षाने घेतला निर्णय आणि त्यांनी राजकारणामध्ये आले तर त्याला अडचण काय असेल, त्यांनी त्यांचं कर्तृत्व दाखव. तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल जी नाराजी होती, त्यांची एक मीटिंग झाली 2 दिवसांपूर्वी मुंबईमध्ये. त्यामध्ये ठरलं की सुनेत्रा वहिनींना जाऊन भेटायचं. सुनेत्रा वहिनींनी नाराजी व्यक्त केली, जे निवडणूक आयोगाला पत्र दिलं होतं की कार्याध्यक्षालाही अधिकार द्या. या सगळ्याबद्दल एक नाराजी पाहायला मिळते. त्यांनी त्यांची अंतर्गत बैठक काय झाली, त्यांची सुनेत्रा वहिनींना त्यांनी काय म्हणालं काय नाही, शेवटी सुप्रीमो जो असतो तो राष्ट्रीय अध्यक्ष असतो. राष्ट्रीय अध्यक्षांनी जो काही निर्णय घेतलेला असेल तो त्यांचा निर्णय आहे. मला वाटतं त्यांनी काही विचार करून निर्णय घेतला असेल तर त्यांचं त्यांना माहिती. त्याच्या बाबतीमध्ये ते पक्षात बैठक घेतील, त्याच्यावर चर्चा करतील, त्याच्या चर्चा झाल्यानंतर ते सांगतील काय कशासाठी मी हा निर्णय घेतला काय नाही घेतला. परंतु सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवारांना फसवलं ना, कारण की ज्या पद्धतीने त्यांच्या संविधानामधली ही सगळी बदलाचं पत्र असेल, त्याच्यानंतर सुनेत्रा पवारांनी ईसीआयला दिलेलं इलेक्शन कमिशन, या बाबतीमध्ये मी काही सांगणार नाही. ज्या बाबतीमध्ये माझा संबंध नाही, माझ्या पक्षाचा संबंध नाही, त्या बाबतीमध्ये मी खुलासा करणं योग्य ठरणार नाही. हा विषय तुम्ही त्यांना विचारला तर बरं होईल. परंतु अजितदादांना पण मृत्यूनंतर त्यांना खोटं पाडण्याचं हा सगळा प्रकार आहे का? कारण की विलिनीकरणाची गोष्ट आमच्यापर्यंत अजित पवारांनी सांगितलीच नाही असं वारंवार दावा करणारे सुनील तटकरे मात्र एका चॅनलच्या मुलाखतीमध्ये बोलतात की अजित पवारांनी आम्हाला ही गोष्ट सांगितलेली होती म्हणून. मी ठामपणाने सांगितलं ना, जी चर्चा झाली होती ती झालीच होती, त्याला मी पण साक्षीदार होतो आणि ह्या चर्चेमध्ये जे काही ठरलं होतं ते पण ठरलं होतं. आता कालांतराने त्यांनी सांगितलं की ही चर्चा झाली होती. पहिले कोण नाही म्हणत होते काही लोक, आता म्हणतात की ती झाली होती. तर मला वाटतं की त्याचं सत्य त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून मला वाटतं की आता विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये त्यावेळेचा चर्चेचा विषय होता, त्याला शिक्कामोर्तब त्यावेळेला झालेला आहे, आता तो कबूल केलेला आहे. परंतु दादाच्या मृत्यूनंतर देखील दादांचं नाव खराब केलं नाही या दोन्ही नेत्याला. आता हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी का त्या अशा प्रकारच्या संदर्भामध्ये स्टेटमेंट का दिलं काय नाही दिलं याची मला माहिती नाही. परंतु त्यांनी तशा प्रकारचं त्याच वेळेला जर सांगितलं असतं की होय अशी चर्चा झाली होती पण आमचे हे नियम आणि ह्या अटी होत्या त्याच्यावर काय करायचं असं बोललं असतं तर मी समजू शकलो असतो. दुसरीकडे शिंदे गटाची आणि राष्ट्रवादीची पत्नी गेले 2 दिवस फरार आहे. पोलिसांना थांब पत्ता नाहीये. अशोक खरात यांच्या पत्नीला शोधायला पोलिसांना एवढा वेळ का लागतो? गेले 2 दिवसांपासून ती फरार आहे. नाही, पोलीस आता एसआयटी चौकशी करते. एसआयटी चौकशीमध्ये बरेच काही अजून माहिती, बरेच काही चौकशीमध्ये बरंच काही बाहेर येत आहे. आता ते एकदम आपल्या समोर सांगणार नाही, परंतु मला वाटतं की निदान पोलिसांना आणि एसआयटीला चौकशी करण्यासाठी वेळ द्यावा. आपण लगेच त्यांचं व्यक्त करणं योग्य ठरणार नाही. ते त्यांच्या पद्धत आता त्या काय भेटत नाही काय नाही भेटत ते पोलिसांनी चौकशी करून त्यांना निश्चितपणे घ्यावं. 71 लाख लाडक्या बहिणी आता पात्र ठरलेल्या आहेत. त्यांना केवायसीच्या अंतर्गत मुक्त वाटलेली आहे. 71 लाख 21,000 कोटी रुपये सरकारचे वाया गेलेले आहेत. असं आहे की मागच्या वेळेलाच मी सांगितलं होतं की लाडक्या बहिणी योजनेच्या बाबतीमध्ये बऱ्याच लोकांनी श्रेयवाद घेतला. निवडणुकीला निकष नियम न बघता सरसकट देण्याचा महाराष्ट्राच्या तिजोरीतून त्या ठिकाणी पैसे वाटण्याचा प्रयत्न केला गेला. आता त्याला जो आर्थिक बोजा या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून पडायला लागला त्याला आता कुठेतरी कट केला पाहिजे म्हणून रोज नियम निकष निधी अशा प्रकारचे निर्णय घेतले गेले आणि ते 71 लाख महिला भगिनी आमच्या ज्या आहेत त्यापासून त्या वंचित करण्याचा प्रयत्न होत आहे. आम्ही त्याही वेळेला सांगत होतो की हे सरकार फक्त मतासाठी राजकारण करतं, आमच्या लाडक्या बहिणींना सुद्धा फसवत आहे. म्हणून या असलेल्या विषयाच्या संदर्भातून मग आमचा प्रश्न उलटा असा आहे, मग 71 लाख बहिणींना तुम्ही ज्या ठिकाणी आता अपात्र केलेलं आहे ह्याच्या पूर्वी जे पैसे वाटले होते त्याची वसुली आता कोणाकडून करणार? ते राज्य सरकारच्या जनतेचे पैसे आपण फक्त मतासाठी जर वापरले असतील आणि तशा प्रकारचे वाटप केलं असेल तर ते पैसे वसूल आता त्या खात्याकडून करणं गरजेचं आहे. शिंदे गटाचे आणि राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत त्यांनी आपली मानसिकता बनवलेली आहे की भाजपमध्ये जायचा मोठा दावा संजय राऊत यांनी केलेला आहे. त्यांना भाजपने वेट अँड वॉचच्या भूमिकेत ठेवले. नाही, आता सध्या परिस्थितीमध्ये सगळे पक्ष फोडून आपला पक्ष मजबूत करायचा असं भाजपची रणनीती आहे. भाजपचा हा पक्ष आता सध्या सर्व लोकांना घेऊन असलेला मोठा फुगा आहे. त्याला टाचणी कधी लागली तर फुटू शकतो. स्वतःच्या ताकदीवर भाजप राज्यामध्ये सत्ता घेऊ शकते का? तर नाही. सत्ता भाजप स्वतःच्या असलेल्या प्रशासनाचा आणि बाकीचा बळाचा वापर करून जसं सातारामध्ये वापरला, जसं परभणीमध्ये वापरला, अशा वेगवेगळ्या ठिकाणी वापरतात आणि दुसऱ्या पक्षाची लोक आपल्याकडे आणण्यासाठी सामदाम दंडभेद वापरतात. तशा प्रकारची रणनीती ही 2029ची त्यांची असू शकते आणि तशा प्रकारची पावलं आता सध्याच्या राजकारणात ते उचलतात. एसआयटीने नोटीस देऊनही चाकणकर यांनी माहिती दिली की मला कुठल्याही प्रकारची नोटीस आली नाही, त्यामुळे मी चौकशीला जाणार नाही. मात्र एसआयटी म्हणते की आम्ही चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे.
माझ्या माहितीप्रमाणे चौकशीला जर त्यांना बोलवलं असेल तर त्यांनी चौकशीला सामोरं जावं आणि चौकशीला सामोरं जाऊन त्या ठिकाणी त्याच्याप्रमाणे त्या असलेल्या चौकशीमध्ये जे काही निष्पन्न होईल त्याला सहकार्याची भूमिका त्यांनी घेतली पाहिजे. ते टाळायला लागले तर त्यांच्या बाबतीमध्ये एक वेगळ्या प्रकारचा गैरसमज किंवा त्यांच्यावर त्याचा सहभाग आहे का असं चित्र निर्माण होऊ शकतं. म्हणून चाकणकरांनी त्या असलेल्या नोटीसला प्रत्यक्ष जाऊन सामोरं गेलं पाहिजे असं मला वाटतं. शक्तीपीठ महामार्गाला काही ठिकाणी विरोध झाला होता, खासकरून कोल्हापूर आणि वेगवेगळ्या विरोध झाला होता. आता साताऱ्यातून शक्तीपीठ महामार्ग जातोय, कालच त्या संदर्भातलं किंवा निघालाय. आपली काय भूमिका असणार आहे? 1 लाख कोटींपेक्षा अधिकची तरतूद जी आहे ती या शक्तीपीठ महामार्गासाठी केली जाणार आहे. 86,000 कोटीचा अशा प्रकारचा तो प्रस्ताव शक्तीपीठ महामार्गाचा होता. त्यामध्ये ज्या लोकांच्या सुपीक जमीन जात होत्या त्या शेतकऱ्यांनी सांगली, कोल्हापूर, बऱ्याच ठिकाणी मराठवाडा अनेक लोकांनी विरोध केला होता. पण समृद्धी मार्गासारखं शक्तीपीठ मार्ग सुद्धा बनवायचा हा हट्ट आहे. तो हट्ट विकासाच्या माध्यमातून मी समजू शकतो, पण एवढं मोठं काम ज्या पद्धतीने मंजूर करून करण्याचा हट्ट केला जातोय त्याचा अर्थकारण काय मला माहीत नाही. परंतु आता तो काही लोकांचा विरोध लक्षात घेता त्याचा मार्ग बदलण्याच्या बाबतीत मला निर्णय झालेला आहे. तो सातारामधून सुद्धा जातोय, मानखाटामधून असं समजतंय. माहिती घेऊ, परंतु तो कोणत्याही कोर्टाचा आणि याचा आदेश असा आहे की कोणाच्याही जमिनी सुपीक जमिनी घ्यायच्या झाल्या तर त्या शेतकऱ्यांची संमती असल्याशिवाय घेऊ नये. तरी सुद्धा सरकार अट्टास करत असेल तर त्याला विरोध होत असताना ते पर्याय जर काय काढत असतील तर त्याच्यावरतीमध्ये निश्चितपणाने हा अट्टास का सरकार करतं याचा खुलासा त्यांनीच करावा. ते म्हणतात की विकासाला फार महत्त्व असतं त्यामुळे हे करणं गरजेचं आहे. आता 2 पर्यायी मार्ग असताना सुद्धा तिसरा पर्यायी मार्ग का विकासासाठी करताय? विकास नक्की कोणाचा होता मला माहिती नाही. सर, करुणा मुंडे जे आहेत त्यांनी खरं तर धनंजय मुंडेंवरती एक आरोप लावला की मंत्री नरहरी झिरवळ यांना ट्रॅपमध्ये अडकवण्याचं कामच धनंजय मुंडेंनी केलं. धनंजय मुंडेंना ते मंत्रीपद हवंय म्हणून त्यांनी अशा पद्धतीचं काम केलेलं आहे. आणि शिवाय धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे कारण की त्यांनी 2 लग्न करून त्यांच्याकडे 5 अपत्यात. करुणा मुंडेंकडे तशा प्रकारचे पुरावे असतील तर त्यांनी संबंधित असलेल्या मुख्यमंत्र्यांना आणि गृह खात्याला द्यावे. गृह खात्याने आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा यामध्ये जर तथ्य असेल त्याची चौकशी करावी आणि अशा प्रकारचं जर राजकारण होत असेल तर त्या बाबतीमध्ये कारवाई करावी. नागपूरमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरमध्ये 2 अल्पसंख्याक शाळा विना परवानग्या सुरू आहेत आणि यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना बोगस टीसी आणि मार्कशीट देखील त्यांना दिली गेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आहे. यामुळे विना अनुदानी विना परवाना जर कुठल्या प्रकारच्या शाळा सुरू असतील त्या नेहमी बेकायदेशीरच होतात. माझ्या माहितीप्रमाणे तशी परवानगी नसताना सुद्धा ह्या शाळा इतक्या दिवस कशा चालू राहिल्या याच्या बाबतीमधली माहिती घेणं गरजेचं होतं. जर तसं झालं तर विना परवाना अशा प्रकारच्या शाळा जर होत असतील तर त्या विद्यार्थ्यांचं भवितव्य अडचणीचं ठरू शकतं ही वस्तुस्थिती आहे. सर, एक शेवटचाच प्रश्न. साताऱ्यामधल्या जिल्हा परिषद राहण्या प्रकरणात तुषार दोषी यांना आता सक्तीच्या रजेवरती पाठवले अशा पद्धतीचं मुख्यमंत्र्यांकडनं सांगण्यात आले आणि या सगळ्या संदर्भात चौकशी केली जाणार. परंतु तुम्ही तिन्ही पक्ष एकत्रित येऊन मोर्चा काढणार होता, तो मोर्चा आता रद्द करण्यात आलाय का? नाही, 4 तारखेला ज्या काही आता 4 तारखेला काही सभापतीच्या निवडणुका आहेत त्या निवडणुका झाल्यानंतर आणि आम्हाला ज्या प्रकारे आश्वासित करण्यात आलेलं आहे की याची चौकशी करून कारवाई करतो, या चौकशीच्या कारवाईचं काय होतं बघितल्यानंतर आम्ही निश्चितपणाने जर निर्णय घेणार. आता मला तर काल कळलं, मी कालही सांगितलं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा त्या ठिकाणी सापडत नाही, कॅमेरे बंद पडले होते. मग हे ठरवून झाले काय? अनेक प्रश्न आहेत. उद्याची 4 तारखेची निवडणूक झाल्यानंतर बघू, नंतर मग ठरवायचं आहे मोर्चा काढायचं काय करायचं आहे. सरकारने आश्वासन दिलं तर कारवाई झाली नाही तर मोर्चा काढावाच लागेल. मनुस्मृतीवरून केलेल्या वक्तव्यावरून शरद पवारांनी आता माघार घेतली आहे. त्याचं म्हणणं की माझं वक्तव्य हे चुकीच्या अर्थाने काय होतं, आपण मी खरं म्हटलं तर या महाराष्ट्रामधल्या पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये हे असे एक वेगळ्या प्रकारचे वक्तृत्व करणारे कोण आणि त्याला आपण इतकं का महत्त्व देतो मला कळत नाही. एखाद्या व्यक्तीमुळे जर समाजामध्ये आणि धर्मामध्ये आणि एकसंगतेमध्ये कुठेतरी दरी निर्माण होत असेल तर त्याला आपण सुद्धा फार महत्त्व देऊ नये आणि आपण पण त्या लोकांना फार असं वाढवण्याचा प्रयत्न करू असं माझं वैयक्तिक मत आहे. 7,500 रुपये आता सिलेंडर ब्लॅकला विकला जातो. अशा परिस्थितीत प्रकाश आंबेडकरांना आरोप केले. तुम्ही देखील काही दिवसांपूर्वी आंदोलन केलं होतं. तुम्ही रिअलिटी चेक या सगळ्या विषयाचा करणार आता विरोधात त्यावर बोलताना दिसत नाही. आता हळूहळू आजच मी बघितलेलं आहे, अजून ते युद्ध संपेल अशी परिस्थिती नाही. आज सुद्धा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ज्या पद्धतीने वक्तृत्व केल्यानंतर शेअर बाजारपासून सगळीकडे घसरण सुरू झालेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे अजून 1-1.5 महिना जरी हे युद्ध लांबलं गेलं तर मला वाटतं की त्याचा परिणाम हा 100% भारतावर होईल आणि आज ही जी टंचाई आहे ही टंचाई पुढे वाढू शकते. एका बाजूला सरकार म्हणतं की अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं गैरसमज लोकांमध्ये करू नका, पण दुसऱ्या बाजूला तशी परिस्थिती निर्माण झाली वस्तुस्थिती आहे आणि ती वस्तुस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने केंद्र सरकारने योग्य वेळी अशा प्रकारच्या उपाययोजना करण्याची गरज आहे. सगळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे आणि ते विश्वासात घेऊन काम जर केलं तर योग्य नाही तर आता गॅस पुरवठा परत गॅसचं काळा बाजार वगैरे हे सगळे प्रकार वाढीत लागतील. त्या संघटनेच्या बांधणीच्या संदर्भातून प्रत्येक विभागातील असलेले नेते पदाधिकारी अध्यक्ष वगैरे यांची चर्चा करतोय. ह्या चर्चा करत असताना साधारणतः संघटनात्मक बांधणीला महत्त्व देतोय आम्ही. ग्रासरूटपासून संघटना ॲक्टिव्ह करायची. जे कार्यकर्ते कार्यशील आहेत त्यांना कंटिन्यू जे नवीन संधी मागतायत त्यांना त्या ठिकाणी संधी द्यायची अशा प्रकारचा आम्ही निर्णय घेतोय. साधारणतः 1 महिन्याच्या आतमध्ये संघटनात्मक बांधणी होईल
त्यानंतर दौरे होतील, त्यानंतर विभागीय दौरे करत असताना पवारसाहेब सुद्धा स्वतः त्या ठिकाणी दौरे करणार आहेत. असं करण्याच्या बाबतीत मला नियोजन आहे. एका 1-2 महिन्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची संघटना मजबूतीने तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल. परंतु शरद पवार स्वतः ग्राउंडवरती उतरून सगळ्या भागाचा दौरा करणार आहेत का, आणि तो दौरा कधीपासून अपेक्षित आहे आणि काही त्या संदर्भातलं नियोजन झालं कारण आहे? संजय राऊत यांनी काल जेव्हा भेट घेतली, त्यांनी ट्विट केलं राऊतांनी, त्याआधी त्यांनी असं म्हटलं की पवारसाहेब लवकरच पुन्हा एकदा ग्राउंडवर दिसणार आहेत. हो, त्यांनी कौतुक केलंय. स्वतःहून सांगितलेलं आहे की मी आता तुमचे बांधणी झाल्यानंतर, तुम्ही दौरे केल्यानंतर मी स्वतः महाराष्ट्रभर फिरणार आहे. त्यांनी संजय राऊत म्हणाले त्यामुळे सत्य परिस्थिती आहे की पवारसाहेबच स्वतः मोठ्या जोमाने त्या ठिकाणी आता पक्षाच्या संदर्भातली बांधणी आणि महाराष्ट्रामध्ये दौरा करणार आहे आणि 1-2 महिन्यामध्ये त्याच्या संदर्भातलं नियोजन आम्ही करणार आहोत. संजय राऊत यांनी असाही काल पत्रकार परिषदेमध्ये दावा केलाय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिंदेची शिवसेना हे दोन्ही पक्ष लवकरच भाजपमध्ये विलीन होतील आणि त्या पक्षातले काही आमदार, अर्थात 25 ते 30 आमदार जे आहेत ते एक गट बनवतील आणि ते भाजपमध्ये सामील होतील, अशा पद्धतीचा दावा त्यांच्याकडनं करण्यात येतो. मी मागे पण मी सांगितलं होतं, मी परत एकदा सांगतो की अजितदादांचा ज्या बाबतीमध्ये विलिनीकरणाचा विषय होता त्यामधला हा हेतू हाच होता की पक्ष मजबूत करणं आणि ते पक्ष मजबूत झाला तरच भविष्यकाळामध्येच आपण त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकतो. आणि आज मित्र म्हणून मी मागे सांगितलं, मित्र म्हणून हे करून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपने अशा प्रकारचा संजय राऊतांनी सांगितलं असेल तर त्यात काही गोष्टी तथ्य निघून येत आहेत. आता तशा प्रकारच्या प्रक्रिया चालू झालेली दिसतात. परंतु तुम्हाला वाटतं का, तुम्ही संजय राऊतांच्या दाव्याला दुजोरा करताय, परंतु आताच्या राजकीय घडामोडींमध्ये अशी शक्यता आहे का की 25 ते 30 आमदार फुटून एक गट निर्माण होऊन तो आजच्या घडीला मला वाटत नाही तसं काही असेल. शेवटी कोणत्या पक्षातले लोक कुठे जातील हे निवडणुकीच्या वेळेला त्यावेळेची परिस्थिती बघून निर्णय घेतील. काही आमदार त्या बाजूने जातील याच्या बाबतीमधली शक्यता नाकारता येत नाही. पण सद्य परिस्थिती तशी परिस्थिती होईल असं मला तुमच्या वाटतं. संपर्कात काही आमदार आहेत? मी आमची संघटनेवर महत्व देतोय. आता कोण कितल्या संपर्कात आहे, आपल्या संपर्कात कोण याला मी महत्व देणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडते की काय, अशी एकंदरीत भीती किंवा अशी एकंदरीत शंका किंवा परिस्थिती निर्माण झालेली आहे. सुनेत्रा पवार, डीसीएम सुनेत्रा पवार यांच्या पत्रानंतर मोठी खळबळ पाहायला मिळते राष्ट्रवादी काँग्रेस. शेवटी राष्ट्रीय अध्यक्ष त्या आहेत, त्या सर्व आहेत आता पक्षाच्या. त्यांनी काय निर्णय घेतला त्यांच्या पक्षाचा तो त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे त्या पक्षामध्ये त्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे काय त्या ठिकाणी अंतर्गत त्यांच्यामध्ये काय मतभेद असतील याची मला कल्पना नाही. खरं म्हटलं तर त्यांनी घेतलेला निर्णय हा त्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी घेतलेला निर्णय तो त्यांनी घेतलेला आहे. तर त्याच्याबद्दल मी बोलणं योग्य ठरणार. परंतु त्यांचं पत्र निवडणूक आयोगात जे गेलेलं आहे आता 10 मार्चचं पत्र, त्या 10 मार्चच्या पत्रामध्ये खरं तर सुनेत्रा पवार ह्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि शिवाजी गर्जे हे ट्रेजरर अर्थात खजिनदार ह्या दोनच नावांच्या पुढे पदं आपल्याला पाहायला मिळतात. बाकीची जी नावं आहेत त्यांच्या पुढे कोणताच पदाचा उल्लेख नाहीये. खास करून सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील ह्यांच्या नावाच्या पुढच्या पदं जी आहेत ती रिक्त ठेवलेली आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते त्या पदावरती कायम आहेत का, अशा पद्धतीने शंका व्यक्त होते. कारण की अजितदादा असताना मात्र जे निवडणूक आयोगाला गेलेलं पत्र आहे त्यावेळेस मात्र प्रत्येक पदाच्या खाली त्या नावाचा, नेत्याच्या खाली त्या पदाचा उल्लेख करण्यात आला होता. काही दिवसापासून ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये ज्या घडामोडी आम्ही पाहतो त्यामध्ये मला वाटतं की या सर्व गोष्टीचा संदर्भातून त्यांच्या असलेल्या पक्षाच्या नेत्यांनी त्यांनी काय निर्णय घेतला, त्यांनी कशा पद्धतीने निर्णय घेतला, त्यांनी कशा पद्धतीने निवडणूक आयोगाला पत्र दिलं, हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी तो निर्णय घेतला तो त्यांच्या असलेल्या अधिकारातून तो घेतला असेल. त्यामुळे त्यांनी काय घेतला निर्णय त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही. मी परत सांगतो, त्यांचं माझ्या पक्षाचं काय असेल त्या पक्षाच्याबद्दल मी बोलेल. त्यांच्या पक्षाने घेतल्या निर्णयाबद्दल त्यांनी त्याचं स्पष्टीकरण केलं तर योग्य होईल. परंतु काही घडामोडी जी महाराष्ट्रामध्ये सध्या बघतोय त्यामुळे थोडंसं असमंजसचं वातावरण पहिला सध्या पाहायला मिळते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर अशी चर्चा आहे. जर पक्ष खरंच अशा पद्धतीने घडामोड घडत असेल तर शरद पवारांची राष्ट्रवादी हे तुमचेच लोक आहेत पूर्वाश्रमीचे, त्या सगळ्यांना ऍक्सेप्ट करेल का, त्यांना वेलकम करेल? आज काही मी त्याच्यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही. मला वाटतं की आज मी फक्त माझ्या पक्षाच्या असलेल्या आदेशाप्रमाणे पवारसाहेबांच्या आम्ही पक्ष संघटनेच्या बाबतीमध्ये महत्त्व देतो. कोण पुढे काय होणार, कुठल्या पद्धतीत काय निर्णय होतील, महाराष्ट्रात काय घडणार, राजकीय घडामोडी काय घडणार, हे जर तर त्या गोष्टीवर आज मी काय त्याचे भाष्य करणं योग्य ठरत नाही. जय पवार यांचं सुद्धा त्या यादीत नाव आहे. खरं तर ते आतापर्यंत पक्षाच्या कुठल्याही राजकीय संघटना किंवा पदावर नव्हते. अजितदादांच्या जाण्यानंतर राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये त्यांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. याचा अर्थ येत्या कालावधीमध्ये जय पवार सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावर पॉलिटिकली ऍक्टिव्ह दिसतील का? असं त्यांनी जय पवारांना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये घेतलं असेल तर त्यांच्या पक्षाने घेतला निर्णय आणि त्यांनी राजकारणामध्ये आले तर त्याला अडचण काय असेल, त्यांनी त्यांचं कर्तृत्व दाखव. तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल जी नाराजी होती, यांची एक मिटिंग झाली 2 दिवसांपूर्वी मुंबईमध्ये. त्यामध्ये ठरलं की सुनेत्राबाईंना जाऊन भेटायचं. सुनेत्राबाईंनी नाराजी व्यक्त केली. जे निवडणूक आयोगाला पत्र दिलं होतं की कार्याध्यक्षालाही अधिकार द्या, या सगळ्याबद्दल एक नाराजी पाहायला मिळते. त्यांनी त्यांची अंतर्गत बैठक काय झाली, त्यांची सुनेत्रा वहिनींना त्यांनी काय म्हणालं काय नाही, शेवटी सुप्रीमो जो असतो तो राष्ट्रीय अध्यक्ष असतो. राष्ट्रीय अध्यक्षांनी जो काही निर्णय घेतलेला असेल तो त्यांचा निर्णय आहे. मला वाटतं त्यांनी काही विचार करून निर्णय घेतला असेल तर त्यांना माहिती.
त्याच्या बाबतीमध्ये ते पक्षात बैठक घेतील, त्याच्यावर चर्चा करतील, त्याच्या चर्चा झाल्यानंतर ते सांगतील काय कशासाठी मी हा निर्णय घेतला काय नाही घेतला. परंतु सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवारांना फसवलं का? कारण की ज्या पद्धतीने त्यांच्या संविधानामधली ही सगळी बदलाचं पत्र असेल, त्याच्यानंतर सुनेत्रा पवारांनी ईसीआयला दिलेलं इलेक्शन कमिशन, या बाबतीमध्ये मी काही सांगणार नाही. ज्या बाबतीमध्ये माझा संबंध नाही, माझ्या पक्षाचा संबंध नाही, त्या बाबतीमध्ये मी खुलासा करणं योग्य ठरणार नाही. हा विषय तुम्ही त्यांना विचारला तर बरं होईल. परंतु अजितदादांना पण मृत्यूनंतर त्यांना खोटं पाडण्याचं हा सगळा प्रकार आहे का? कारण की विलिनीकरणाची गोष्ट आमच्यापर्यंत अजित पवारांनी सांगितलीच नाही असं वारंवार दावा करणारे सुनील तटकरे मात्र एका चॅनलच्या मुलाखतीमध्ये बोलतात की अजित पवारांनी आम्हाला ही गोष्ट सांगितलेली होती म्हणून. मी ठामपणाने सांगितलं ना, जी चर्चा झाली होती ती झालीच होती, त्याला मी पण साक्षीदार होतो आणि ह्या चर्चेमध्ये जे काही ठरलं होतं ते पण ठरलं होतं. आता कालांतराने त्यांनी सांगितलं की ही चर्चा झाली होती. पहिले कोण नाही म्हणत होते काही लोक, आता म्हणतात की ती झाली होती. तर मला वाटतं की त्याचं सत्य त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून मला वाटतं की आता विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये त्यावेळेचा चर्चेचा विषय होता, त्याला शिक्कामोर्तब त्यावेळेला झालेला आहे, आता तो कबूल केलेला आहे. परंतु दादाच्या मृत्यूनंतर देखील दादांचं नाव खराब केलं नाही या दोन्ही नेत्यांना. आता हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी का त्या अशा प्रकारच्या संदर्भामध्ये स्टेटमेंट का दिलं काय नाही दिलं याची मला माहिती नाही. परंतु त्यांनी तशा प्रकारचं त्याच वेळेला जर सांगितलं असतं की होय अशी चर्चा झाली होती, पण आमचे हे नियम आणि ह्या अटी होत्या, त्याच्यावर काय करायचं असं बोललं असतं तर मी समजू शकलो असतो. दुसरीकडे शिंदे गटाचे आणि राष्ट्रवादीची पत्नी गेले 2 दिवस फरार आहे. पोलिसांना थांब पत्ता नाहीये. अशोक खरवाल यांच्या पत्नीला शोधायला पोलिसांना एवढा वेळ का लागतो? गेली 2 दिवसांपासून ती फरार आहे. नाही, याची पोलीस आता एसआयटी चौकशी करते. एसआयटी चौकशीमध्ये बरेच काय अजून माहिती, बरेच काही चौकशीमध्ये बरंच काही बाहेर येत आहे. आता ते एकदम आपल्या समोर सांगणार नाही, परंतु मला वाटतं की निदान पोलिसांना आणि एसआयटीला चौकशी करण्यासाठी वेळ द्यावा. आपण लगेच त्यांचं व्यक्त करणं योग्य ठरणार नाही. ते त्यांच्या पद्धत आता त्या का भेटत नाही काय नाही भेटत हे पोलिसांनी चौकशी करून त्यांना निश्चितपणे घ्यावं. 71 लाख लाडक्या बहिणी आता अपात्र ठरलेल्या आहेत. त्यांना केवायसीच्या अंतर्गत वाढलेले आहेत. 71 लाख 21,000 कोटी रुपये सरकारचे वाया गेलेले आहेत. असं आहे की मागच्या वेळेला मी सांगितलं होतं की लाडक्या बहिणी योजनेच्या बाबतीमध्ये बऱ्याच लोकांनी श्रेयवाद घेतला. निवडणुकीला निकष नियम न बघता सरसकट देण्याचा महाराष्ट्राच्या तिजोरीतून त्या ठिकाणी पैसे वाटण्याचा प्रयत्न केला गेला. आता त्याला जो आर्थिक बोजा या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून पडायला लागला, त्याला आता कुठेतरी कट केला पाहिजे म्हणून रोज नियम निकष निधी अशा प्रकारचे निर्णय घेतले गेले आणि ते 71 लाख महिला भगिनी आमच्या ज्या आहेत त्यापासून त्या वंचित करण्याचा प्रयत्न होत आहे. आम्ही त्याही वेळेला सांगत होतो की हे सरकार फक्त मतासाठी राजकारण करतं, आमच्या लाडक्या बहिणींना सुद्धा फसवत आहे. म्हणून या असलेल्या विषयाच्या संदर्भातून मग आमचा प्रश्न उलटा असा आहे, मग 71 लाख बहिणींना तुम्ही ज्या ठिकाणी आता अपात्र केलेलं आहे, ह्याच्या पूर्वी जे पैसे वाटले होते त्याची वसुली आता कोणाकडून करणार? ते राज्य सरकारच्या जनतेचे पैसे आपण फक्त मतासाठी जर वापरले असतील आणि तशा प्रकारचं वाटप केलं असेल तर ते पैसे वसूल आता त्या खात्याकडून करणं गरजेचं आहे. शिंदे गटाचे आणि राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत त्यांनी आपली मानसिकता बनवलेली आहे की भाजपमध्ये जायचे, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केलेला आहे. त्यांना भाजपने वेट अँड वॉचच्या भूमिकेत ठेवले. नाही, आता सध्या परिस्थितीमध्ये सगळे पक्ष फोडून आपला पक्ष मजबूत करायचा असं भाजपची रणनीती आहे. भाजपचा हा पक्ष आता सध्या सर्व लोकांना घेऊन असलेला मोठा फुगा आहे. त्याला टाचणी कधी लागली तर फुटू शकतो. स्वतःच्या ताकदीवर भाजप राज्यामध्ये सत्ता घेऊ शकते का? तर नाही. सत्ता भाजप स्वतःच्या असलेल्या प्रशासनाचा आणि बाकीचा बळाचा वापर करून, जसं सातारामध्ये वापरला, जसं परभणीमध्ये वापरला, अशा वेगवेगळ्या ठिकाणी वापरतात आणि दुसऱ्या पक्षाची लोक आपल्याकडे आणण्यासाठी सामदाम दंडभेद वापरतात. तशा प्रकारची रणनीती ही 2029 त्यांची असू शकते आणि तशा प्रकारची पावलं आता सध्याच्या राजकारणात ते उचलतात. एसआयटीने नोटीस देऊनही चाकणकर यांनी माहिती दिली की मला कुठल्याही प्रकारची नोटीस आली नाही, त्यामुळे मी चौकशीला जाणार नाही. मात्र एसआयटी म्हणते की आम्ही चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. माझ्या माहितीप्रमाणे चौकशीला जर त्यांना बोलवलं असेल तर त्यांनी चौकशीला सामोरं जावं आणि चौकशीला सामोरं जाऊन त्या ठिकाणी त्याच्याप्रमाणे त्या असलेल्या चौकशीमध्ये जे काही निष्पन्न होईल त्याला सहकार्याची भूमिका त्यांनी घेतली पाहिजे. ते टाळायला लागले तर त्यांच्या बाबतीमध्ये एक वेगळ्या प्रकारचा गैरसमज किंवा त्यांच्यावर त्याचा सहभाग आहे का असं चित्र निर्माण होऊ शकतं. म्हणून चाकणकरांनी त्या असलेल्या नोटीसला प्रत्यक्ष जाऊन समोर गेलं पाहिजे असं मला वाटतं. शक्तीपीठ महामार्गाला काही ठिकाणी विरोध झाला होता, खासकरून कोल्हापूर आणि वेट या विरोध झाला होता. आता साधारण शक्तीपीठ महामार्ग जातोय, कालच त्या संदर्भातला जी निघाला आहे. आपली काय भूमिका असणार आहे? 1 लाख कोटींपेक्षा अधिकची तरतूद जी आहे ती या शक्तीपीठ महामार्गासाठी केली जाणार आहे. 86,000 कोटीचा अशा प्रकारचा तो प्रस्ताव शक्तीपीठ महामार्गाचा होता. त्यामध्ये ज्या लोकांच्या सुपीक जमीन जात होत्या त्या शेतकऱ्यांनी सांगली, कोल्हापूर वगैरे बऱ्याच ठिकाणी मराठवाडा अनेक लोकांनी विरोध केला होता. पण समृद्धी मार्गासारखं शक्तीपीठ मार्ग सुद्धा बनवायचा हा हट्ट आहे. तो हट्ट विकासाच्या माध्यमातून मी समजू शकतो, पण एवढं मोठं काम ज्या पद्धतीने मंजूर करून करण्याचा हट्टच केला जातोय त्याचा अर्थकारण काय मला माहीत नाही. परंतु आता तो काही लोकांचा विरोध लक्षात घेतात त्याचा मार्ग बदलण्याच्या बाबतीत मला निर्णय झालेला आहे. तो सातारामधून सुद्धा जातोय, मानखाटामधून असं समजतंय. माहिती घेऊ, परंतु तो कोणत्याही कोर्टाचा आणि याचा आदेश असा आहे की कोणाच्याही जमिनी सुपीक जमिनी घ्यायच्या झाल्या तर त्या शेतकऱ्यांची संमती असल्याशिवाय घेऊ नये. तरी सुद्धा सरकार अट्टास करत असेल तर त्याला विरोध होत असताना ते पर्याय जर काय काढत असेल तर त्याच्या बाबतीमध्ये निश्चितपणाने हा अट्टास का सरकार करतं याचा खुलासा त्यांनीच करावा.
ते म्हणतात की विकासाला फार महत्त्व असतं, त्यामुळे हे करणं गरजेचं आहे. आता 2 पर्यायी मार्ग असताना सुद्धा तिसरा पर्यायी मार्ग का विकासासाठी करताय? विकास नक्की कोणाचा होता मला माहित नाही. सर, करुणा मुंडे जे आहेत त्यांनी खरं तर धनंजय मुंडेंवरती एक आरोप लावला की मंत्री नरहरी झिरवळ याला ट्रॅपमध्ये अडकवण्याचं कामच धनंजय मुंडेंनी केलं. धनंजय मुंडेंना ते मंत्रीपद हवंय म्हणून त्यांनी अशा पद्धतीचं काम केलेलं आहे. आणि शिवाय धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे, कारण की त्यांनी 2 लग्न करून त्यांच्याकडे 5 अपत्यात. करुणा मुंडेंकडे अशा प्रकारचे पुरावे असतील तर त्यांनी संबंधित असलेल्या मुख्यमंत्र्यांना आणि गृह खात्याला द्यावे. गृह खात्याने आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा यामध्ये जर तथ्य असेल त्याची चौकशी करावी आणि अशा प्रकारचं जर राजकारण होत असेल तर त्या बाबतीमध्ये कारवाई करावी. नागपूरमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरमध्ये 2 अल्पसंख्याक शाळा विना परवानग्या सुरू आहेत आणि यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना बोगस टीसी आणि मार्कशीट देखील त्याला दिली गेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आहे. यामुळे नाही, विना अनुदानी विना परवाना जर कुठल्या प्रकारच्या शाळा सुरू असतील त्या नेहमी बेकायदेशीरच होतात. माझ्या माहितीप्रमाणे तशी परवानगी नसताना सुद्धा ह्या शाळा इतक्या दिवस कशा चालू राहिल्या याच्या बाबतीमधली माहिती घेणं गरजेचं होतं. जर तसं झालं तर विना परवाना अशा प्रकारच्या शाळा जर होत असतील तर त्या विद्यार्थ्यांचं भवितव्य अडचणीचं ठरू शकतं, ही वस्तुस्थिती आहे. सर, एक शेवटचाच प्रश्न. साताऱ्यामधल्या जिल्हा परिषद राहण्या प्रकरणात तुषार दोषी यांना आता सक्तीच्या रजेवरती पाठवले अशा पद्धतीचं मुख्यमंत्र्यांकडनं सांगण्यात आलं आणि या सगळ्या संदर्भात चौकशी केली जाणार. परंतु तुम्ही तिन्ही पक्ष एकत्रित येऊन मोर्चा काढणार होता, तो मोर्चा आता रद्द करण्यात आलाय का? नाही, 4 तारखेला ज्या काय आता 4 तारखेला काही सभापतीच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुका झाल्यानंतर आणि आम्हाला ज्या प्रकारे आश्वासित करण्यात आलेलं आहे की याची चौकशी करून कारवाई करतो, या चौकशीच्या कारवाईचं काय होतं बघितल्यानंतर आम्ही निश्चितपणाने जर निर्णय घेणार. आता मला तर काल कळलं, मी कालही सांगितलं CCTV फुटेज सुद्धा त्या ठिकाणी सापडत नाही, कॅमेरे बंद पडले होते. मग हे ठरवून झाले काय? अनेक प्रश्न आहेत. उद्याची 4 तारखेची निवडणूक झाल्यानंतर बघू, नंतर मग ठरवायचं आहे मोर्चा काढायचा काय करायचं. सरकारने आश्वासन दिलं तर कारवाई झाली नाही तर मोर्चा काढावाच लागेल. मनुस्मृतीवरून केलेल्या वक्तव्यावरून शरद पवारांनी आता माघार घेतली आहे. त्याचं म्हणणं की माझं वक्तव्य हे चुकीच्या अर्थाने काय होतं, मी खरं म्हणतात या महाराष्ट्रामधल्या पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये हे असे एक वेगळ्या प्रकारचे वक्तृत्व करणारे कोण आणि त्याला आपण इतकं काम होतं ते तुम्हाला कळत नाही. एखाद्या व्यक्तीमुळे जर समाजामध्ये आणि धर्मामध्ये आणि एकसंगतीमध्ये कुठेतरी दरी निर्माण होत असेल तर त्याला आपण सुद्धा फार महत्त्व देऊन आणि आपण पण त्या लोकांना फार असं वाढवण्याचा प्रयत्न करून असं माझं वैयक्तिक मत आहे. 7,500 रुपये आता सिलेंडर ब्लॅकला विकला जातो. अशा परिस्थितीत प्रकाश आंबेडकरांना आरोप केले. तुम्ही देखील काही दिवसांपूर्वी आंदोलन केलं होतं. तुम्ही रिअलिटी चेक या सगळ्या विषयाचा करणार आता विरोधात या बोलताना दिसत नाही त्याच्यावर. नाही, आता हळूहळू आजच मी बघितलेलं आहे, अजून ते युद्ध संपेल अशी परिस्थिती नाही. आज सुद्धा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ज्या पद्धतीने वक्तृत्व केल्यानंतर शेअर बाजारपासून सगळीकडे घसरण सुरू झालेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे अजून 1-1.5 महिना जरी हे युद्ध लांबलं गेलं तर मला वाटतं की त्याचा परिणाम हा 100% भारतावर होईल. आणि आज ही जी टंचाई आहे ही टंचाई पुढे वाढू शकते. एका बाजूला सरकार म्हणतं की अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं गैरसमज लोकांमध्ये करू नका, पण दुसऱ्या बाजूला तशी परिस्थिती निर्माण झाली वस्तुस्थिती आहे आणि ती वस्तुस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने, केंद्र सरकारने योग्य वेळी अशा प्रकारच्या उपाययोजना करण्याची गरज आहे. सगळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे आणि ते विश्वासात घेऊन काम जर केलं तर योग्य. नाही तर आता गॅस पुरवठा, परत गॅसचा काळा बाजार वगैरे हे सगळे प्रकार वाढीत लागतील. पाहत राहा निर्भीड सत्य, अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटुसत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.